शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊ दे चर्चा। कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 2 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होऊ दे चर्चा। कोल्हापूर जिल्ह्यातील या आंदोलनाची चर्चा हेरले गावात करण्यात आली। यावेळी शिवसेना उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतिताई ठाकरे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केल्या। तसेच यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर व राहुल शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। केवळ जाहिरातबाजी करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे। माल वही पाकिट नया या म्हणीप्रमाणे जुन्या योजना नाव बदलून ह्या योजना आम्हीच आणल्या असे हे सरकार सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे। गॅसचा दर मोठ्या प्रमाणात दरवाढ केला आहे। सर्व माध्यमातून याची दरवाढ कमी करण्यात आली आहे असे दाखवण्यात आले, पण 210 रुपयेपर्यंत वाढ करण्यात आली। भाजप सरकारला जनतेचा विसर पडला आहे। अशा योजनांची पोलखोल करण्यासाठी शिवसेना शाखा हेरले यांच्या वतीने होऊ दे चर्चा हा आंदोलनात्मक कार्यक्रम घेऊन जनतेपर्यंत याची पोलखोल करण्यात आली। यावेळी शिवसेना उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतिताई ठाकरे, माजी आमदार मिंचेकर, उपजिल्हा प्रमुख सत्याप्पा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, उपतालुका प्रमुख संदीप शेटे, शाखा प्रमुख रवी माने, उपशहर प्रमुख किशोर हवालदार, उपविभाग प्रमुख मंदार गडकिरी, लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, शिवाजी जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक नंदू माने, विलास चौगुले, सुरेश सूर्यवंशी, पांडुरंग चौगुले तसेच शिवसैनिक सुरेश शेटे, अमोल शेटे, गोमटेश मगदूम, प्रवीण माने, संतोष खोत, विनोद शेटे, ऋषिकेश माने, संदीप मिर्जे, सुहास पाटील, सूरज काटकर, खंडू भोई, राजू खोत, रामचंद्रकर निंबाळकर, लक्ष्मण निंबाळकर, सुरेश पाटील पत्रकार, अबू जमादार, विशाल हवालदार। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू माने यांनी केले, तर आभार विजय भोसले ग्रामपंचायत सदस्य यांनी मानले। यावेळी अन्य नागरिकही उपस्थित होते। चर्चा कसली करायची? चर्चा संविधान वाचवण्यासाठी। चर्चा कसली करायची? सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा पर्दाफाश करण्याची चर्चा। चर्चा कसली करायची? तर सर्वसामान्यांना योजना न देता त्याचा मलिदा मात्र धनधान्याला देण्याचा जो काही कुटील डाव या केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत केला जातो त्याचा पर्दाफाश करण्याची चर्चा केली पाहिजे। मंचावर उपस्थित सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, पण मंचासमोर बसलेले माझे सर्वसामान्य नागरिक, तुम्हा सगळ्यांना मानाचा मुद्रा। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं ते काही मी तुम्हाला वेगळं सांगायला नको। ते वेगळं का सांगायला नको? कारण वर्तमानपत्रातून आणि त्याचबरोबर टीव्हीच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सातत्यानं तुमच्याशी संवाद साधत या राज्याचा योग्य कारभार आपले पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून केला। 2.5 वर्षाचा कालखंड त्यांना मिळाला आणि त्यानंतर जे काही झालं ते काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही आणि भविष्यातही कधी घडू नये अशी महाराष्ट्रातल्या माणसाची इच्छा आहे। पण ज्या पद्धतीनं घडलं ते चुकीचं घडलं ही भावना आज ज्या ठिकाणी आम्ही जातोय ना, ज्या ठिकाणी आम्ही चर्चा करतोय त्या ठिकाणच्या चर्चेमध्ये आम्हाला सर्वसामान्यांकडून ऐकायला येते। त्यांचं म्हणणं आहे, ताई जे झालं ते चुकीचं झालं। तुमच्यासारखी जी माणसं बसेल ही माणसं भाषणं करणं, अशी भाषणं आम्हाला करता येत नाही। आम्ही फक्त वाट बघतोय कधी एका निवडणुका येतात आणि आमच्या मताचा अधिकार आम्ही बजावतोय, हे सर्वसामान्य नागरिक आज आम्हाला सांगतात। काय म्हणाले? हे सरकार हिंदुत्ववादी आहे। मला एक सांगा, हिंदुत्ववादी सरकारमध्ये महिलांचा मान सन्मान केला जातो की नाही केला जात? केला जातो, कारण आमच्या धर्मामध्ये आम्हाला महिलांचा मान सन्मान करायला शिकवलं जातं। एक अलीकडचं उदाहरण, मणिपूर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भारतातलं एक राज्य। या मणिपूरमध्ये दिवसा ढवळ्या स्त्रियांची धिंड काढली जाते, नग्न करून त्यांना अत्याचार आणि बलात्कार त्यांच्यावर केले जातात। आम्हाला खंत वाटते, मणिपूर सारख्या भागातल्या आमच्या माता भगिनींवर असे अत्याचार होतात आणि या देशाचे पंतप्रधान त्याच्यावर एकही शब्द बोलत नाहीत। आम्हाला खंत वाटते, या देशाचे पंतप्रधान वेगळ्या देशामध्ये जाऊन आपल्या भारताच्या बद्दल बोलत असतात, पण मणिपूर मधल्या स्त्रियांचे आक्रोश, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आमचे पंतप्रधान येत नाहीत। मन की बात म्हणत स्वतःच्या मनातली बात या हिंदुस्थानातल्या जनतेच्या मनावर फोडण्याचा प्रयत्न
प्रयत्न करतात, पण जनमानसामध्ये येऊन जन की बात करायला आमचे पंतप्रधान येत नाहीत, याची खंत आम्हाला वाटते. पंतप्रधानांनी ज्या वेळेला संसदेच्या उद्घाटनाचा नवीन संसद भवन एवढे अब्ज करोडो रुपये केरून केलेलं संसद भवन, जुना संसद भवन असताना एक नवीन पाहिजे, माझ्या काळात काहीतरी नवीन बांधलं पाहिजे, सरकारी आस्थापना विकून टाकायच्या. काँग्रेसच्या काळात आणि त्याही काळात केलेल्या सरकारी आस्थापना विकून टाकायच्या, लोकांना कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून देशोधडीला लावायचं. मात्र एक नवीन संसद भवन, आम्हाला अभिमान आहे नवीन संसद भवनाचा, पण या नवीन संसद भवनाचं उद्घाटन ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्हीच नेमलेल्या या भारताच्या राष्ट्रपतीपदी बसलेल्या आमच्या द्रौपदीताई मुर्मू यांना साधं निमंत्रण सुद्धा दिलं जात नाही, ही देशाची शोकांतिका आहे. कुठे गेलं आपलं हिंदुत्व? महिलांचा मान सन्मान करणारं कुठे हिंदुत्व आहे? म्हणून मला प्रश्न विचारावासा वाटतो, आपण आपल्या द्रौपदी मुर्मूंना, या राज्याच्या या देशाच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना आपण बोलावलं नाहीत का? तर त्या महिला आहेत म्हणून? का बोलावलं नाही? तर त्या आदिवासी महिला आहेत म्हणून? असं जर होत असेल तर तुमच्या या वेगळी हिंदुत्वापासून आम्हाला कसली अपेक्षा नाही. हे वेगळी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री सातत्याने म्हणतात, शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, छूत अछूत करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमचं हिंदुत्व ठसठशीत आहे, आमचं हिंदुत्व ठळक आहे आणि आमचं हिंदुत्व आम्हाला सांगतं प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? प्रत्येकाच्या हाताला काम आणि प्रत्येकाच्या हृदयात राम, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हेच हिंदुत्व घेऊन राज्यातल्या 18 पकड जाती जमातीच्या बरोबर, मग हिंदू असेल, मुसलमान असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, जो जो भागातला माणूस आहे त्या प्रत्येक भागातल्या माणसाला घेऊन राज्याचा विकास करणं, देशाचा विकास करणं, महाराष्ट्र हित, देशहित जपणं, देव देश आणि धर्म यांना बरोबर घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे. अलीकडच्या काळात एक 4-5 घटना, म्हणजे घटना तर बऱ्याच घडल्या, त्या सर्वसामान्याच्या हिताच्या नाही अशा बऱ्याच घटना घडल्या. एक 2-3 उदाहरणं तुम्हाला देते. टाकसाळ असते, टाकसाळ माहिती तुम्हाला? टाकसाळ म्हणजे काय? टाकसाळ म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी छपाई नोटा होते, नोटांची छपाई होते ना, नोटा छापल्या जातात किंवा आपली नाणी तयार होतात, तर नोटा छपाईचा कारखाना, यातून 76,000 कोटी रुपयाची रक्कम छपाई होऊन निघाली आणि मिंचेकर साहेब ती RBI मध्ये जाणं अपेक्षित होतं. आणि ही RBI मध्ये जाणारे 76,000 कोटी रुपये आजपर्यंत टाकसाळातून निघून RBI मध्ये पोहोचले नाही, असं मी म्हणत नाही, हा अहवाल म्हणतो. आणि जर हा अहवाल असा म्हणत असेल तर या 76,000 कोटीचा हिशोब या सर्वसामान्य जनतेला द्यायला हवा की नको, हा आमचा प्रश्न आहे. अगदी अलीकडच्या काळात ज्या वेळेला आमचे मनोज जरांगे पाटील बसले होते आरक्षणासाठी, त्या आरक्षणामध्ये आम्ही सुद्धा धुंग होतो. आम्हाला वाटलं की आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना मिळालं पाहिजे, OBCला मिळालं पाहिजे, आमच्या धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम बांधवांवर काही अत्याचार होता कामा नये. पण त्याच वेळेला जेव्हा आम्ही TV समोर बसून दिवसभर बघत होतो की या आंदोलनाचं काय होतं, त्याच वेळेला या राज्यातल्या घटनाबाह्य सरकारने बहुजन समाजाच्या विरोधामध्ये 2 GR पारित केले, 2 शासन निर्णय आणले. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. त्याचा पहिला शासन निर्णय त्यांनी म्हटलंय, या शासन निर्णयामध्ये राज्यातल्या 62,000 सरकारी शाळा या खासगी कंपन्यांना चालवायला द्यायला हव्यात, अशा पद्धतीचा GR त्यांनी पारित करून घेतला, असा शासन निर्णय काढला. तुम्हाला मान्य आहे का? सरकारी शाळांचं अशा पद्धतीने खाजगीकरण, या खाजगीकरणामध्ये खाजगी कंपन्या येणार, ती जागा बळकावणार, त्या ठिकाणी सुशोभीकरण करणार, त्या ठिकाणची रंगरंगोटी करणार, नवीन पंखे बसवणार, मुलांना शौचालयासाठी चांगली सोय करणार. आणि ज्या वेळेला तुम्ही ऍडमिशन घ्यायला पोरांसाठी लेकरांसाठी जाल त्यावेळेला तिकडे ऍडमिशनची पावती फाडणार आणि तेव्हा तो म्हणणार एवढे ऍडमिशनचे पैसे दिले तरच तुमच्या लेकराला शाळेत प्रवेश देऊ, अन्यथा माझ्या शाळेचे दरवाजे तुमच्या पोरासाठी बंद आहेत. चालणार आहे का तुम्हाला? हे चालणार आहे का? हा अत्याचार तुम्ही सहन करणार आहात का? भविष्यामध्ये अशा प्रकारच्या या योजनांचं हे काम या सरकारच्या माध्यमातून, राज्यातल्या घटनाबाह्य सरकारच्या माध्यमातून आमच्या सरपंचांनी सांगितलं फक्त GR काढायचे, GR काढायचे. महोदय सुद्धा बोलले एवढे GR काढले की त्याचा त्यांना खानपत्ता नाहीये. दुसरा GR त्यांनी काढला. पहिल्या GR मध्ये त्यांना आमच्या बहुजन समाजातल्या लोकांना शिकवायचं नाहीये.
ती अशिक्षित राहिली पाहिजेत. कारण आज सरकारी शाळांमधून दिलं जाणारं शिक्षण हे मोफत आहे. कोणत्याही प्रकारची फी आपल्या सरकारी शाळांमध्ये घेतली जात नाही. आणि त्याचबरोबर आम्हाला माहिती आहे की सरकारी शाळेत जाणाऱ्या लेकराला शाळेचा ड्रेस सुद्धा सरकारच्या माध्यमातून दिला जातो. आमच्या ज्या शिक्षण समित्या आहेत गावागावातल्या, त्यांच्या माध्यमातून त्यांना तो ड्रेस पुरवला जातो. आम्हाला हेही माहिती आहे की 8वी पर्यंत आमच्या लेकरांना शाळेची पुस्तकं सुद्धा सरकार फुकट वाटतं. मात्र बंधूंनो, एक लक्षात ठेवा, एकदा का या शाळा सरकारने खाजगी कंपन्यांकडे दिला की मग तुम्हाला मोफत शिक्षण मिळणार नाही, मग तुम्हाला मोफत कपडे मिळणार नाही आणि मग तुम्हाला मोफत शाळेची पुस्तकं सुद्धा मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा तुमच्याकडून त्यांच्या मार्फत वसूल केला जाणार आहे. या उद्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? उद्या होणाऱ्या अत्याचारासाठी तुम्ही आज तयार आहात का? हा माझा महत्वाचा प्रश्न. दुसरा जी आर त्यांनी पारित केला. दुसरा जो जी आर काढला, शासन निर्णय काढला, त्यात त्यांनी म्हटलंय शासकीय आणि निमशासकीय जी काही पदं आहेत त्यातले 85 संवर्गातली पदं, म्हणजे थेट इंजिनियर पासून तर 5 चपराशा पर्यंतची सगळी पदं ही कंत्राटी पद्धतीनं भरायची. कोणालाही आता परमनंट करायचं नाही. रोज कशावर ठेवायचं? 11 महिन्याच्या करारावरती. आणि दुसरं त्यांनी त्यात म्हटलंय ही भरती सुद्धा सरकार करणार नाही बरं, ही भरती सुद्धा खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन करणार. तुम्हाला मान्य आहे का? उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. अहो, लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, मग तो भाषणाचा असेल, तो बोलण्याचा असेल, मत व्यक्त करण्याचा असेल. परवाच्या दिवशी या राज्यामधले बावनकुळे साहेब, मला वाटतं नाही त्यांचं नाव, ते म्हणाले, काय म्हणाले? निवडणुका येतात, या निवडणुकीच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध वातावरण होता कामा नये. यासाठी एक लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांना की जे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना खुश करा, त्या पत्रकारांना धाब्यावर न्या, त्या पत्रकारांना चहा प्यायला द्या. आणि कंसात म्हणाले, चहा म्हणजे समजलं असेल तुम्हाला काय पाजायचं ते. अशा प्रकारे जर राजकारणाची हानी होणार असेल आणि राजकारण हीन पातळी गाठणार असेल तर ते तुम्हा आम्हाला मान्य आहे का? लोकांचा बोलण्याचा अधिकार, लोकांचा अभिव्यक्तीचा अधिकार, लोकांचा स्वातंत्र्याचा अधिकार हा काढून टाकायचा, अशा पद्धतीचा एक कपट कारस्थान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्यानं आखलं जात आहे. तुम्ही आम्ही त्याला बळी पडणार आहोत का? हा एक प्रश्न आहे. G20चं मोठं एक आता आलं होतं. G20 संपूर्ण देशभरामध्ये मोठा उत्सव झाला आणि या G20च्या माध्यमातून अनेक देशातले पंतप्रधान आमच्या भारतामध्ये आले. आणि आमच्या पंतप्रधानांनी काय केलं, आमच्या राज्यकर्त्यांनी काय केलं? जिकडे जिकडे कचऱ्याची ढिगारी आहेत ते ढीग लपवण्यासाठी मोठे मोठे बॅनर तयार केले आणि त्या कचऱ्याच्या पाठी, त्या बॅनरच्या पाठीमागे कचऱ्याचा ढीग आहे तसाच. परवा आपण स्वच्छ भारतच्या निमित्तानं सातत्यानं कार्यक्रम ठेवले. मी एका भागात गेले, मला एक ताई भेटली, मला म्हणते, ताई स्वच्छ भारत बघितला का? म्हटलं कुठं ग बाई? तर मला म्हणते, ताई नाही का तो गांधींचा चष्मा आहे, तो त्या चष्म्यामध्ये म्हणे स्वच्छ भारत आहे. म्हटलं कसा ग स्वच्छ भारत? अगं तो सिम्बॉल आहे, एकामध्ये स्वच्छ आहे आणि दुसऱ्यामध्ये भारत आहे. म्हटलं चांगलं आहे की? तर ती म्हणते कसलं चांगलं? म्हटलं का ग बाई काय झालं? ती मला म्हणते, ताई त्या ऐनक मधल्या काचेत जिकडे स्वच्छ आहे तिकडे भारत नाही आणि जिकडे भारत आहे तिकडे स्वच्छ नाही. गाव खेड्यातली आदिवासी भागातली माझी ताई ज्या वेळेला अशा पद्धतीचे उद्गार काढते त्यावेळेला मला वाटतं या मंडळींना मार्गदर्शनाची गरज नाही. कारण आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा छळवून, ज्या पद्धती विनंती आहे, हिम्मत असेल तर आधार कार्ड आमच्या मतदार यादीला लिंक करून दाखवा. त्या मतदार यादीला लिंक केलं की मग समजेल खरे मतदार किती, खोटे मतदार किती, योग्य किती आणि अयोग्य किती. अशा प्रकारे बरं आता हे आधार कार्ड लिंक करण्याची अजून पण आपल्याला सुविधा, परंतु ही सुविधेमध्ये पूर्वी 100 रुपयाला आधार कार्ड लिंक केलं जायचं, आता किती रुपये घेतात? 1000 रुपये. त्याला तुम्ही जो भाग वापरलात मगाशी की ज्या ठिकाणी 100 रुपये किंमत होती एखाद्या फॉर्मची भरायची, ती आज 1000 रुपयावर नेऊन ठेवले. परवाच्या दिवशी आम्ही एका कार्यक्रमात गेलो, त्या ठिकाणी आमच्या एका दादांनी सांगितलं, ताई यांनी आरोग्य भरती करतो म्हणून जाहिरात काढली आणि राज्यामध्ये आरोग्य भरती करणार म्हणून एका फॉर्मची किंमत ठेवली 900 रुपये, जी होती 100 रुपये. जवळजवळ राज्यातल्या 1.5 ते 2 लाख लोकांनी, कारण रोकल्या नाही आता,
त्यामुळे जी नोकरी मिळेल ती पटकावली पाहिजे, जी नोकरी मिळेल ती घेतली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने सरकारी नोकरीच्या आशेने जवळजवळ 1.5 ते 2.5 लाख लोकांनी 900 रुपयाचा फॉर्म विकत घेतला. म्हटलं मग पुढे काय झालं? त्यांनी मला सांगितलं, ताई 900 रुपये घेतले, सरकारच्या गंगाजळीमध्ये 266 कोटी जमा झाले, मात्र नोकऱ्या कुणालाही दिल्या नाहीत, कारण त्याची भरतीच झाली नाही. अशा प्रकारचं भ्रष्टाचार करणारं सरकार हे तुम्हा आम्हाला हवंय का? ही चीड तुमच्या मनामध्ये, हा आक्रोश तुमच्या मनामध्ये, आणि म्हणून जो आक्रोश आहे युवकांच्या मनात, तरुणांच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात, शेतीला हमीभाव मिळतो का हो दादा? नाही मिळत. काय सांगितलं होतं? शेतकऱ्यांचं उत्पन्न 1.5 पटीने वाढणार. अहो वाढायचं राहू दे, जे आहे ना ते सुद्धा शिल्लक राहिलं नाही. अशा प्रकारची भूमिका या सरकारच्या माध्यमातून. खतं मिळत नाहीत, खतामध्ये भ्रष्टाचार, आमच्याकडे कीटकनाशकं मिळत नाहीत, बी बियाणं मिळत नाही, किती बरं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आमच्या कृषी मंत्र्यांचे PA सुद्धा झटपा घायला हजर. अशा प्रकारचं वातावरण आज संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये आनंदाचा शिधा काढला होता नाही दिवाळीला मागच्या. आणि त्यावेळेला आमचे केसरकर साहेब म्हणाले होते, कारण दिवाळीला वाटूनच झाला नाही, घोषणा केली की दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार, मात्र दिवाळीपर्यंत वाटलाच नाही. आणि मग केसरकर साहेब काय म्हणाले? आमची दिवाळी देव दिवाळीपर्यंत असते, त्यामुळे तो शिधा देव दिवाळीपर्यंत मिळेल. आज राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात मिंचेकर साहेब आम्ही फिरतो आणि आपण बघतो की त्यावेळेला महिला म्हणतात, ताई 5 पैकी 2 वस्तू दिल्यात, अजून 3 वस्तू यायच्या बाकी आहेत. अशा प्रकारे प्रत्येक आनंदावरती विझण टाकायचं काम हे सरकार करतं. एक मागे निघाली होती टूम. ज्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी मुख्यमंत्री पदाच्या सुरुवातीच्या कालखंडात केल्या. ज्या वेळेला केंद्र सरकारने GSTचा परतावा द्यायला महाराष्ट्राला नामुष्की आणली होती, दिलाच नाही तो, पण तरीही निवडणुकीपूर्वी केलेलं वचन उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पार पाडलं. त्यातली पहिली घोषणा होती शिवभोजन योजना. होती की नाही? आहे की नाही सुरू? शिवभोजन का केलं त्यांनी? तर माझ्या राज्यातला एकही नागरिक उपाशी पोटी झोपता कामा नये, त्याला 2 वेळचं कमीत कमी याच्यामध्ये खाता आलं पाहिजे, जेवता आलं पाहिजे, पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे, ही भूमिका. आणि दुसरी महत्वाची त्यांनी भूमिका घेतली, निर्णय घेतला, तो म्हणजे राज्यातल्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या 7बाऱ्यावरती तो 7बारा कोरा करणं. कर्जमुक्ती मिळाली की नाही तुम्हाला? उद्धव साहेबांच्या काळात ती कर्जमुक्ती मिळाली की नाही? आणि आता या सरकारने काय सांगितलं? 1 रुपयात पीक विमा. किती रुपयात? आपल्याला वाटलं बरं आहे बाबा 1 रुपयात पीक विमा, पण या 1 रुपयाची गंमत काय माहिती आहे? शेतकऱ्याचा 1 रुपया अजून सुरुवात झाली नाही, घोषणा झाले फक्त. ते कधी सुरुवात करतात ते राज्य सरकारलाच, भ्रष्ट आणि आपल्या घटनाबाह्य राज्य सरकारलाच माहिती. 1 रुपयात पीक विमा. पण एक लक्षात घ्या, या पीक विमाच्या पाठीमागे ज्या वेळेला जाऊन अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं त्याचे उरलेले पैसे, कारण विमा कंपन्या कुणालाही फुकटामध्ये विमा देणार का? अहो आमचं काही जळलं, पेटलं, नुकसान झालं तर ते विमा कंपनी देत नाही. तर तुम्हाला 1 रुपयात विमा देईल का? आणि मग त्याच्या पाठीमागे गेल्यावर समजलं की या 1 रुपयाच्या पाठीमागे केंद्र सरकार अर्धे पैसे भरणार आहे आणि राज्य सरकार अर्धे पैसे भरणार आहे. यांनी कुठून आणले हो पैसे? करदात्यांच्या करामधून, तुमच्या आमच्या करामधून. कराचा विषय निघाला, मला आठवलं आमच्या पाणी उपसाचा पूर्वीचा दर त्याला किती होता? 600 रुपये, आणि आता किती झालाय? 10 पट 6000 रुपये. तेच पाणी, तीच नदी, त्याच नदीतून शेतीसाठी पाणी काढायचं, पाणीपट्टी होती 600 रुपये, आणि असं काय चमत्कार झाला की ती पाणीपट्टी 6000 रुपये झाली. तुमच्या आमच्या खिशातले पैसे उरबाडून काढायचे, सर्वसामान्यांना सुखानं जगून द्यायचं नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत झाला पाहिजे आणि गरीब गरिबीमध्ये खितपत पडला पाहिजे. तो असा खितपत पडला पाहिजे की उद्या उठून त्याने कोणता प्रश्न विचारता कामा नये. अशा प्रकारची मती भ्रष्ट करायची. बोलायचं खोटं, एवढं खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं, एवढं रेटून बोलायचं की सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे बाबा खोटं हेच खरं आहे की काय. अशा पद्धतीची आज रचना संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आम्हाला कल्पना आहे, आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कल्पना आहे, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांना हे माहिती आहे की राज्यातील जनतेच्या मनामध्ये आज असंतोष आहे, त्यांच्यामध्ये मनामध्ये आज चीड आहे, त्यांच्या मनामध्ये संताप आहे, कारण देशापुढचे आणि राज्यापुढचे महत्वाचे प्रश्न आहेत. महागाई, यावर
सरकारमधला एकही मंत्री बोलत नाही, तो केंद्राचा असो की राज्याचा. महागाई दिवसेंदिवस वाढते. पलीकडे एक योजना आणली होती, उज्ज्वला गॅस योजना. आमच्या माऊल्या आता घराघरामध्ये स्वयंपाक करत बसल्यात. त्यांना माहिती आहे त्या उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅसची शेगडी सिलेंडर त्यावेळेला फुकट दिलं, ज्या वेळेला सिलेंडरचा भाव होता 410 रुपये, आणि तो त्यांनी दिल्यानंतर लगेच सिलेंडरचे भाव किती झाले? 1120 रुपये. बरं, हे देताना काय केलं तर तू काही उपकार केले सरकारने आपल्या जनतेवर. पण बंधूंनो, तुम्हाला हे माहिती आहे, हे 1100-1150 रुपयाचं सिलेंडर उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ज्या वेळेला फुकट दिलं, त्यावेळेला हे 1120 रुपये भरताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, ते म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरचं केरोसिन त्यांनी काय केलं? मिळतं का तुम्हाला? आता केरोसिन मिळतं का तुम्हाला? केरोसिनची जी तुम्हाला देण्याची पद्धत होती ती त्यांनी काट मारून टाकली. आता केरोसिन कुणाला मिळत नाही. महिलेला जाऊन विचारलं तर ती म्हणते, ताई पूर्वी बरं होतं, आम्ही स्टोव्हवर त्या केरोसिनने स्वयंपाक करत होतो. आता सिलेंडर दिलं, ताई सिलेंडर दिलं, 1150 भाव केला. 1150 भाव मध्ये आमच्यानी काय स्वयंपाक करणं त्या सिलेंडरवर एवढं महाग होत नाही, आणि आता परत आम्ही चुलीवर आलो कारण आम्हाला स्टोव्ह मध्ये भरायला केरोसिन नाही. अशा प्रकारची रचना या सरकारने केली. एखादी योजना आणायची, त्याची घोषणा करायची, घोषणा करताना दिखाऊपणा करायचा की एवढं दिलं तेवढं दिलं, आणि ते दिल्यानंतर हळूच त्या योजनेचा सबसिडी मिळते का? आता गॅस सिलेंडर मध्ये सबसिडी होती ना, पूर्वी होती ना, आता मिळते का? म्हणजे जे जे आहे ना ते काढून टाकायचं. आता परवा फतवा काढलाय, मला वाटते आपल्या सरपंच महोदयांना माहिती असेल, ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, त्यांना रेशनिंगच्या अन्नधान्याचा पुरवठा होणार नाही. आहे ना सर्वे सुरू? 24 नंतर बंद होणार ना बंद. म्हणजे जे जे तुमच्या हक्काचं आहे ते तोंडातून काढून घ्यायचं. एवढं काम हे केंद्र आणि राज्य सरकार बेमालूमपणे करतं. मग या केंद्र आणि राज्य सरकारला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला हे शस्त्र उगारलं पाहिजे. हे शस्त्र कोणतं आहे? हे कसलं आहे? मतदान. हा अधिकार कोणी दिलेला आहे? बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाला दिलेला अधिकार. बंधूंनो, भगिनींनो, जर 2024च्या निवडणुकीमध्ये आपण आपला योग्य हक्क बजावला नाही, योग्य माणसाला योग्य पद्धतीने मतदान केलं नाही, तर कदाचित दुर्दैवानं 2024च्या नंतर या देशामध्ये निवडणुका होतात की नाही असं वातावरण आहे. आणि असं मी म्हणत नाही, असं आपल्या देशाचे विचार करणारे विचारवंत म्हणतात. आणि त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडतो, कदाचित 15 लाखच्या जुमल्याबरोबर या येणाऱ्या 2024च्या इलेक्शन मध्ये आणखीन एक जुमला येईल मंचेकर साहेब. त्या जुमल्यामध्ये असं म्हटलं जाईल, आता आपलं चांद्रयान चंद्रावर जाऊन पोहोचलंय, त्यामुळे 2024 नंतर ज्याला पाहिजे त्याला चंद्रावर घर बांधून देण्यात शक्यता आहे की नाही? मग आमच्या लोकांना काय वाटतं, जाऊ दे बाबा, इथं पृथ्वीवर घराची सोय नाही, आणि हे माणूस काय म्हणताय की चंद्रावर घर बांधून देईल. बरं, करील की नाही करील, पण म्हणताय तर खरं आहे का खोटं आहे? त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडायचं की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. चर्चा झालीच पाहिजे, कारण जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत केंद्र सरकारच्या फसव्या योजनांचा पर्दाफाश होणार नाही. राज्यातल्या घटनाबाह्य सरकारने जो आश्वासनांचा पाऊस पाडलाय तोही पाऊस आपल्याला स्वच्छ दिसणार नाही. आजकाल तर एक नवीन टूल काढले. काय काढलंय? शासन आपल्या दारी आणि कर्मचाऱ्यांची करी बेजारी. अहो, फतवे काढले यांनी लेटर काढले, आणि या लेटर मध्ये म्हटलं या गावातल्या ग्रामसेवकांनी एवढ्या महिला घेऊन या गावातल्या या अधिकाऱ्या. खरे का खोटं आहे? अंगणवाडी सेविकेला आहे, आशा सेविकेला आहे, गावाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली, आणि ते जर केलं नाही तर मग तुमची खरी गरज नाही. अशा पद्धतीनं लोकांच्या डोक्यावर बसून त्यांना जे हवं ते काम केवळ खुर्च्या भरण्यासाठी करत असेल मग आम्ही बरे, आमचे पक्षप्रमुख बरे. आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं, होऊ द्या चर्चेसाठी कोणताही स्टेज उभारायचा नाही, रस्त्यावर बसा, पारावर जा, एसटी स्टँडवर जा, जिकडे जिकडे लोक भेटतील त्यांच्याशी बोला, संवाद साधा, त्यांच्या मनातले प्रश्न विचारा. आणि मला खंत आहे की मन की बात करायला मोदीजी तयार
बसून मन की बात करतात, त्यांच्याच मन की बात, पण जन जन की बात काय आहे ते ऐकायला आमच्या मोदीजींना वेळ नाही. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलेल्या या राज्यातल्या घटनाबाह्य सरकारला वेळ नाही, ही खंत आम्हाला वाटते. मला खात्री आहे अशाच प्रकारची खंत आपल्याला वाटत असेल. हे मोठं गाव आहे आणि हेरलेच्या माध्यमातून हेरलेकरांनी सगळं हेरून भविष्यामध्ये आपलं मत योग्य माणसाला योग्य पद्धतीने द्याल याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या मनातली चीड, सरकारविषयीचा संताप, सरकारच्या विषयी असलेला आक्रोश, ज्या ज्या काही योजना या चुकीच्या मार्गाने, खरं तर जुन्या योजनाच फक्त त्याची नावं बदलली, अशा पद्धतीने हे जे समोर आलेलं आहे त्याचा पर्दाफाश करण्यासाठी चर्चा तर झालीच पाहिजे. आणि चर्चा घराघरात झाली पाहिजे, चर्चा दारादारात झाली पाहिजे, चर्चा शेताच्या बांधावर सुद्धा झाली पाहिजे. आणि चर्चा आमच्या महिला ज्या ठिकाणी स्वयंपाक करतात ना त्या स्वयंपाक घरात सुद्धा झाली पाहिजे. तरच भारताचं भविष्य आपण उज्ज्वल करू शकू याची मला खात्री आहे. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.